उन्हाळ्याच्या दिवसात बाजारात भरपूर कैरी येतात. अशा वेळी छान चटपटीत कैरीची चटणी महिनाभर चांगली राहते. पराठे, भाकरी, चपाती, भात याबरोबर हा एक चांगला प्रकार आहे. ज्या मंडळींना खोबऱ्याची चटणी आवडत नाही त्यांना ही कैरीची चटणी नक्की आवडेल. शाळेत मुलांना डब्यात देण्यासाठी, प्रवासासाठी हा एक चांगला प्रकार आहे. इथे आपण कांदा घालून कैरीची चटणी करणार आहे. ही कैरी या पद्धतीने देशी जंगली कैरी आहे. आपण ही कट करून घ्यायची आहे. एक कांदा बारीक कट करून घेतलेला आहे. आता यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकायचं आहे. कांदा, कैरी, मीठ आणि एक गुळाचा खडा हे असं सर्व मिक्सरला बारीक वाटून घेणार आहोत. लसूण थोडा जास्तच टाकायचा आहे, त्यामुळे चव चांगली येते. इथे मी लाल तिखट घेतलेलं आहे. आता आपण हे सर्व मिक्सरला जाडसं वाटून घ्यायचं आहे. जाडं-भरडं मिक्सर चालू बंद करून एकदम बारीक पेस्ट नाही करायची. इथे कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे. त्यामध्ये मोहरीची फोडणी द्यायची आहे. मोहरी चांगली तडतडली की त्यामध्ये आपल्याला थोडासा हिंग टाकायचा आहे. इथे मी तीळ टाकलेला आहे. तुम्हाला आवडत असेल टाका, नाही टाकलं तरीसुद्धा चालेल. आता आपण इथे जिरे फोडणीला देऊया. त्यानंतर चुटकीभर हिंग टाकायचं आहे. ही सर्व फोडणी आपली चांगली भाजलेली आहे. त्यानंतर कढीपत्त्याची 7 ते 8 पानं आपण यामध्ये टाकलेले आहे. त्यानंतर ही मिक्सरला वाटून घेतलेली कैरी आपण या तेलामध्ये फ्राय करून घेऊया. अशा पद्धतीने केलेली कैरीची चटणी यामध्ये कांदा घातल्यामुळे याचा आंबटपणा थोडा कमी राहतो आणि खायला सुद्धा छान लागते. भाजी नसली तर ही तुम्ही चपातीला लावून रोल बनवून खाऊ शकता. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही यामध्ये शेंगदाणे सुद्धा टाकली तरी चव याची दुपटीने वाढते. शेंगदाणे टाकून, कांदा टाकून तुम्ही ही खलबत्त्यात वाटली तर त्याची चव लाजवाब लागते. आता ह्यामध्ये मीठ टाकून आपण हे मिक्स करून घ्यायचं आहे. कलर खूप सुंदर आलेला आहे ह्या चटणीला. चव तर खूप छान. पूर्ण घरामध्ये याचा सुगंध दरवळत आहे. हे पहा, जरासुद्धा ह्या कढईला ही चटणी आपली खाली चिटकलेली नाही, करपलेली नाही. एकदम छान स्वादिष्ट ही कैरीची चटणी तयार. आता आपण दुसरी पद्धत पाहूया. इथे ही थोडीशी बारीक कैरी घेतलेली आहे. हिरवी मिरची, लसूण, मोहरी, जिरं, 2 लाल मिरच्या अशी कडक फोडणी करायची आहे आणि वाटून घेतलेल्या ह्या कैरीच्या चटणीवरती ते टाकायचे आहे. ही अशी सुद्धा चटपटीत चटणी खूप चवीला छान लागते. तरी हे 2 प्रकार तुम्हाला कसे वाटले ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर करा. बाय बाय.